फ्रेंड्स, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर म्हणजे एक व्हिडिओ बनवावा. आता किती 12:30 वाजलेले आहेत. तर घरातलं काम आवरलेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे. तर माझी तब्येत नाही बरी. तर देवपूजा पण झालेली आहे. आखाडाचा महिना आहे, तर रोज देवपूजा केली तरी काय नाही का. तर मी असं मंगळवार, शुक्रवार आणि रविवार देवपूजा करते आणि स्वामींच्या उपासा दिवशी गुरुवार. तर आता मगाशी देवपूजा केलेली आहे, दिवाबत्ती केलेली आहे आणि आता मी चहा करते. तर सगळ्यांना 8 वाजता चहा दिला, पण माझं घरातलं सगळं काम चाललं होतं, साफसफाई करायचं. तुम्ही बघू शकता भांडी किती छान चमकतात. भांडी एकदम स्वच्छ घासून बिसून घेतलेले आहेत. आणि इकडं TV तुम्हाला दाखवते मी. तर हो का, TVच्या पाठीमागचं एकदम छान चमकत असेल. थोडाफार कलर पण निघलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर खूप खराब झालं. हे सगळं पुसून स्वच्छ पाण्याने घेतलेलं आहे निरम्याच्या. आणि मशीन पण एकदम सुंदर मी पुसून घेतलेली आहे. हे पाठीमागं जरा सामान ठेवलेलं आहे, जागा नाही ना घरात, त्याच्यामुळे इथं सामान ठेवलेलं आहे पाठीमागं. तर ते आता पुसून घेताना मी त्याच्यावरचं कापड काढलं, आता ते व्यवस्थित मी ठेवते. आणि हे छोटंसं डस्टबिन आहे. जर अशा काय असं वस्तू असतील ना ब्लाऊज संदर्भात किंवा दुसऱ्या काय, आता ही पॉन्ड्स क्रीम आहे जी मी वापरते रेग्युलर, पॉन्ड्स फेअर अँड लव्ली. तर त्याचा कागद मी त्याच्यामध्ये ठेवलेला होता. तर डस्टबिन पण स्वच्छ करून घेतलेलं आहे, सगळं स्वच्छ केले. पाठीमागचं ते असं ठेवलेलं आहे झाकून. थोडंसं जर्किंग वगैरे आहेत ना ते, आणि ब्लाऊज आहेत ठेवलेले. आणि मशीन बघा, शिलाई मशीन किती छान चमकती, बघू शकता तुम्ही. एकदम सुंदर. हो का, खाली सुद्धा सगळं निरम्याच्या पाण्याने मी धुवून पुसून घेतलेलं आहे. आणि पाट माझा स्किन कलरचा आहे, त्याच्यामुळं खराब होतो सारखा, मग मला ते पुसून घ्यावंच लागते. हो का, बघू शकता तुम्ही. थोडंफार राहिलं असेल, पण तरी सगळं स्वच्छ मी घेतलेलं आहे धुवून पुसून. तर हे फिश टँकच्या इकडचं पण सगळं बघू शकता पुसून घेतलेलं आहे. आता फिश टँक धुवायचं आहे. तर आता संडेला आम्ही फिश टँक धुवणार आहे. इथं जरा याच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. ते पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकायचं आहे. तर खराब पाणी आलं की आम्ही ते मेडिक्लोर, तरी खराब येऊ चांगलं येऊ, आम्ही रेग्युलर टाकतो. तर बघा, फिश आपले शार्क फिश आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तर पाणी खराब झाले, इथपर्यंत पाणी होतं, ते किती खाली गेले बघू शकता तुम्ही. ही डॉल कुणी इकडं अशी करून ठेवली. बघा, तर शोपीस खूपच आहेत, बघू शकता तुम्ही. शोपीसची काही कमी नाही. आणि हे आहे, तुम्ही बघू शकता, मी ऑनलाईन मागवलेलं आहे. लॉर्ड बुद्धाचं ऑनलाईन मागवलेलं आहे. बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की मी ऑनलाईन मागवते. कपडे तर निम्मे अर्धे माझे ऑनलाईनच असतात आणि छान पण येतात कपडे, मस्त येतात. मुलांनी 2 शर्ट मागवले होते, मस्त आलते ते. आता ह्या वेळेला जे टी-शर्ट व्यवस्थित नव्हता आला माझ्या मिस्टरांचा. आता मी दुसरा टी-शर्ट मागवलेला आहे त्यांच्यासाठी, का तर ऑपरेशन थिएटरमध्ये काम असतं, त्याच्यामुळे ते टी-शर्टच घालायला लागतात. आता चहा मी तुम्हाला दाखवते. ते मी फक्त उपास असला तरच दुधाचा चहा घेते. आणि वातावरण तर खूप खराब झालंय, मी तुम्हाला दाखवते. पावसाचं वातावरण रोज होते. कसं वातावरण झालेलं आहे सगळं. हो का, ढग आलेले आहे कुठे कुठे तरी. रोज असंच वातावरण होते, बघू शकता. हे ते हिरवगार एकदम गवत आलेलं आहे. हे सुंदर झाडं आहेत. आणि इकडं पण कडीपत्त्याची मस्त झाडं आहेत. आणि हे कानातलं मी नाजूक बास्केट रिंग आहेत, म्हणजे नकलीच आहेत, बँटेक्समध्ये. तर काल आणलेले आहेत. कालचं कानातलं खूप मोठं होतं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, जरा ऑड वाटत होतं. म्हणून हे नाजूक, ह्या सगळ्या कानातल्याला सूट होणारं, नाजूक कानातलं सगळ्या कानातल्याला सूट होणार कानातलं आहे. आणि हे माझ्या नाकातल्याला पण सूट होते, का तर ह्याच्यामध्ये डायमंड आहेत आणि माझ्या नाकातल्याला पण पूर्ण डायमंड आहेत.
बघू शकता तुम्ही. तर आता मी चहा घेते मी. खूप वेळ झालं चहा आपला कडतोय. उकळी येऊन आता गार झाला की मग पिऊ वाटत नाही. मला मीडियम आवडतो, जास्त गरम पण नाही आणि जास्त गार पण नाही. तर हे किचनच्या मागं जरा कलर असं नाही का तेलकट सगळं उडलेलं आहे. पण मी काय करणार आहे, ऑइल पेंट आहे, एक ऑइल पेंटचा अर्धा लिटरचा डब्बा आणला का नाही ते होऊन जाते एवढं. मी दाखवते हे सगळे ह्याच्यात एवढं. हा पॅशेस जरा वेगळा आहे. 3 कलर आहेत घराला आमच्या, सॉरी 4 आहेत. तेवढ्याच घराला 4 कलर आहेत. हा एक आहे, तर बाजूला एक आहे, हे खराब झालंय खूप. 6-7 वर्ष झालं कलर दिलेला. हे जरा राहिलंच पुसायचं माझ्याकडून. आणि हा आहे, बघू शकता तुम्ही, निळा आणि त्याच्यामध्ये स्किन कलर असं स्ट्रक्चर केलेलं आहे. तर 1 2 3 4 कलर झाले. तर खूप आवड आहे घर सजवण्याची. आणि तुम्हाला शोपीस मी माझे दाखवते. हे सगळं शोपीस आहेत माझे. मला खूप आवडतात शोपीस. मला काय वेगळं, मी सोमेश्वरला गेले किंवा शिंगणापूरला उरसातनं म्हणा, आणि माळावरच्या देवी आमची इथं असते महिनाभर, नाही सॉरी नवरात्रीत असते. बघू शकता तुम्ही, सोमेश्वरला महिनाभर असते ती जत्रा. हे सगळं शोपीस आहेत. तरी मी फ्लावर पॉट वगैरे ठेवलेले आहेत इकडं पोटमाळ्यावर. तुम्हाला मी दाखवते. हो का, इकडनं मशीन माझी मला खूप आनंद होते, खूप चमकती. अशी पुसून घेते पण वरच्यावर. आज खूप छान निरम्याच्या पाण्याने पुसून घेतलेली आहे. पाट वगैरे सुंदर एकदम. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काय अजून शिलाई करायला बसलेच नाही. तर मी शिलाई करणार आहे. जे ड्रेस आणले होते वापरण्यासाठी, तर ते मला त्याच्या बाह्या बसवायच्या आहेत. आणि 2 ब्लाऊज आहेत शिवायचे, ते शिवायच्यात मला. एक माझा पण कटिंग करून ठेवलेला आहे, बाहेरच्या कस्टमरचे तर आहेत. तर ते ब्लाऊज अर्जंट द्यायचे आहेत बघा, तर ते शिवायचे आहेत मला. आणि माझा गेलेल्या वेळेला मी तुम्हाला डिझाईनचा ब्लाऊज दाखवला होता, तर तो ब्लाऊज पण मला शिवायचा आहे. तर चला आता चहा पिऊया. कानातले कमेंटमध्ये कसे सांगा मला, कसे दिसते कसे नाही, कसे दिसते कसे नाही ते सांगा कमेंटमध्ये, मला नक्की सांगा. तर कालचं खूप मोठं कानातलं होतं आणि कान पण खूप दुखत होते. मग नाजूकचं मी आणायला लावलं. मग माझ्या मिस्टरांनी नाजूकचं कानातलं आणलं. छान मला सूट होते. आणि आज हळदी कुंकू पण लावलेलं आहे देवाची पूजा करण्यासाठी. तर पुढच्या महिन्यात श्रावण महिना आहे, महिनाभर माझा उपवास असतो. तर महिनाभर मी काही खात नाही. 10-12 वर्ष झालं माझा उपवास असतो. तर कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता चहा पिते. तुमचा चहा झाला का नाही कमेंटमध्ये सांगा. आता ही दुसरा टाईम आहे चहा करण्याचा. बाय फ्रेंड्स.